महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद अडकणी सर यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावं. माजी नगराध्यक्ष बाबूरावजी देबडवार साहेब व मानवता विचार मंच मुखेड यांच्या विद्यमाने आजचे शिक्षण दशा व दिशा हा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलनशील असा प्रश्न आणि या प्रश्नावर आजचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले निवृत्त उपशिक्षणाधिकारी मनोहर पाटील येवतीकर साहेब आणि महाराष्ट्राचे भूषण किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्यांनी मुखेडचं नाव असं पूर्ण व्याख्यानाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून जे मुखेडचं नाव नावलौकिक केलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य नागोरावजी कुंभार सर. दुसरे मार्गदर्शक ज्यांनी मुखेडचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं आणि जागतिक स्तरावर मुखेड सारख्या तालुक्याचं नाव पोहोचवणारे एक तज्ज्ञ डॉक्टर दिलीपरावजी कुंडे साहेब. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र प्राचार्य देवीदास केंद्रे सर, ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर आणि नांदेड येथून या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले उपस्थित असलेले पीपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चंदन बोरा सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुखेडचे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र ज्ञानेश्वर दोईजर साहेब, मेहताब शेख, साईलीला पाटील मॅडम आणि या विचार मंचचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील साहेब, बाबूराव देबडवार साहेब, या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे माझे मित्र डॉक्टर डोईबोळे सर, ॲडव्होकेट शारदा पाटील मॅडम आणि विचार मंचचे सरांनी, डोईबोळे सरांनी जो शब्द वापरला की आम्हालाही लाजवेल असं व्यक्तिमत्व असणारे की ज्यांनी या कार्यक्रमासाठी धडपड केलेली आहे असे लिंगणवाड सर, मस्कले सर आणि या विचार मंचचे सर्व सदस्य पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मुखेड येथील सर्व क्षेत्रातले बुद्धिजीवी, सुज्ञ नागरिक, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी आणि सर्व या क्षेत्रावर प्रेम करणारे, शिक्षण क्षेत्रावर प्रेम करणारे मंडळी, आताच उपस्थित झालेले मुखेडचे डॉक्टर इमगिरे साहेब आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, की हा जो विषय या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलनशील हा विषय आहे. हे मी सर्वप्रथम या नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबूरावजी देबडवार साहेब आणि या विचारमंचचे अध्यक्ष जाधव साहेब यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि या ज्वलंत विषयाला त्यांनी हात घातला आहे. तर या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी होणारच आहे. खरं तर मी आमचे आदरणीय मार्गदर्शक कुंभार सरांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, परंतु कार्यक्रमाला आल्यानंतर या मुखेडमध्ये मी जवळपास 6.5 वर्ष झालेत या मुखेडमध्ये मी सेवा करत आहोत आणि सेवा करत असताना या ठिकाणचे जे अनुभव आहे हे अनुभव सांगणं मला या ठिकाणी उचित वाटतं. कारण मार्गदर्शन वगैरे या ठिकाणी मी काही करणार नाही, कारण या शिक्षणाची दशा आणि दिशा ही मुखेडमध्ये कशा पद्धतीची निर्माण झालेली आहे ह्याबद्दलचे थोडक्यात अनुभव, कारण डोईबोळे सरांनी मला थोडा वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये जेवढं कथन करता येईल
तेवढं मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. की कुंभार सरांना मी या ठिकाणी सांगू शकतो की सर, आपला अनुभव आणि आता आमचा अनुभव हा फार याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण आपल्या काळातली परिस्थिती आणि आताची जी बदललेली परिस्थिती आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. की या ठिकाणची मानसिकता उच्च शिक्षणाच्या बाबतीतली ही फार उदासीन आहे. उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण मला जे अनुभव आलेले आहेत हे पाहत असताना या 6 वर्षामध्ये की विद्यार्थी हा उच्च शिक्षणाकडे स्वतःहून कधीही आकर्षित झालेला नाही. ह्या विद्यार्थ्याला मुखेडच्या उच्च शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात, त्यांना मार्गदर्शन करावं लागतं आणि हे उच्च शिक्षण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगावं लागतं. तेव्हा कुठं तो विद्यार्थी या उच्च शिक्षणाकडे येतो. आणि हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जसा आपण म्हणतोय की विद्यार्थी स्वतःहून ह्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी हा स्वतःहून प्रोत्साहित होत नाही. त्याला स्वतः दुसऱ्यांनी प्रोत्साहित केलं तर कधीतरी तो महाविद्यालयात येतो, ॲडमिशन घेतो. आजचीच परिस्थिती आम्ही चर्चा करताना सरांशी आता चर्चा झाली आणि आजची जी आमची परिस्थिती आहे प्रवेशाची की आमच्याकडे इनटेक कॅपॅसिटी 220 आहे आणि आजच्या परिस्थितीला आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास फक्त 100 ॲडमिशन या ठिकाणी झालेले आहेत. तर हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचं एक कारण आहे की विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन बदललेला आहे तर यासाठी सामाजिक, राजकीय किंवा शासनाची जी भूमिका आहे ही भूमिका महत्त्वाची. सध्याचं शिक्षण, पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे निकृष्ट दर्जाचं आहे असं त्यांचं मत आहे. कारण BA, BCom, BSc करून काही नोकऱ्या नाही आहेत, कुठं जॉब नाही आहे, हे एक साहजिक त्यांचा प्रश्न असू शकतो. आणि ते खरंच आहे की शासनाचं धोरण आणि सध्याचं जे शिक्षण आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि विद्यार्थी हे शिक्षण घेऊन मला काय मिळणार, कारण विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन आहे शिक्षणाकडे पाहण्याचा हा फक्त नोकरी मिळवणे, रोजगार मिळवणे इतक्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळं ही दशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यावर उपाय त्या विद्यार्थ्यांनी या शिक्षणाकडं फक्त नोकरी मिळवणे किंवा रोजगार मिळवणे हा न पाहता, कारण आपण पाहतो की शिक्षणामुळेच हा माणूस मोठा झालेला आहे आणि माणूस जेव्हा उभा राहतो तो शिक्षणामुळेच उभा राहतो. म्हणून शिक्षण म्हणजे नोकरी मिळवणे किंवा रोजगार मिळवणे हा दृष्टिकोन विद्यार्थ्याचा असू नये. आणि त्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण या शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकतो. अशी जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना येणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थी या उच्च शिक्षणाकडे आकर्षित होणार नाही. आणि मला एक या मुखेडमधली एक अजून एक अशी बाब म्हणजे सांगावीशी वाटते सर, की महाविद्यालयात मी आल्यानंतर 11वी-12वीच्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ह्या लग्न करून 12वीला या ठिकाणी येतात, लग्न झाल्यानंतर येतात. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये लग्नाचं जे प्रमाण आहे, बालविवाह आहे, हा बालविवाहाचं प्रमाण सुद्धा मुखेड तालुक्यामध्ये जास्त आहे. कारण आम्ही विद्यार्थ्यांना मी चर्चा करत असताना ज्या विद्यार्थी लग्न झालेले आहे कधीतरी महाविद्यालयात येतात त्यांना विचारतो की बेटा काय तू 12वीला आहे, एवढ्या लवकर लग्न कसं काय केलंय? ते म्हणते सर आमच्या आईवडिलांची इच्छा होती, आईवडिलांनी आम्हाला लग्न करायला प्रवृत्त केलं. म्हणलं तू का बोलली नाही? की नाही आम्हाला बोलायला अधिकार नाही आहे. म्हणून मुला आणि मुलींमधला जो भेदभाव आहे हाही या मुखेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांना आम्ही एवढंही सांगतो की तू आपल्या आईवडिलांना बोलायचं, त्यांना विश्वासात घ्यायचं, मी माझ्या पायावर उभं राहणार, मी शिक्षण घेऊन तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही किंवा तुमच्या नावाला कुठलीही काळीमा लागणार नाही, अशा पद्धतीचं मी शिक्षण घेणार आहे असं आईवडिलांना सांगून जर त्यांचा विश्वास संपादन केला तर कदाचित आईवडील आपल्याला या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवृत्त करतील आणि तुझं उच्च शिक्षण या ठिकाणी पूर्ण होईल. पण त्याही परिस्थितीत त्या मुली आम्ही खूप प्रयत्न करतोय सर, पण आईवडील आमचे ऐकत नाहीत. की आमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही पार पाडतो आणि ती जबाबदारी आमची संपली की आम्ही निवांत व्हायचं. ह्या पद्धतीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण मुखेड तालुक्यामध्ये जास्त आहे. आजच एक आमच्या मुस्लिम समाजाची विद्यार्थिनी आली होती, BA फर्स्ट इयरला होती सर, आणि BA फर्स्ट इयरला असताना TC साठी आज अर्ज केलाय. तिला म्हणलं बेटा का अर्ज केला TC? प्रवृत्ती आहे या ठिकाणची बदलल्याशिवाय ही जी दशा आहे ही दशा या ठिकाणी कमी होणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कौशल्य विकासाचा जो अभ्यासक्रम आहे
त्या पद्धतीचे अभ्यासक्रम या मुखेड तालुक्यामध्ये नाही आहे. आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन एका झोनमध्येच मला फक्त पोलीस भरतीमध्ये जायचं, मिलिटरीमध्ये जायचं, याच पद्धतीचा जो अभ्यासक्रम आहे त्याकडेच पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हाही दृष्टिकोन या मुखेड तालुक्यासाठी फार घातक आहे. आणि या दृष्टिकोन आम्ही लक्षात ठेवून आमच्या महाविद्यालयामध्ये कुंभार सरांना या ठिकाणी सांगू शकतो सर, की कौशल्य विकास आणि याचा अभ्यासक्रम आपण जर मुखेडमध्ये आणला तर या मुखेडच्या विद्यार्थ्यांना काहीतरी त्याचा फायदा होईल, या दृष्टीनं आम्ही थोडाफार प्रयत्न केला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला एक कौशल्य विकासाचा एक अभ्यासक्रम दिला आहे, की आजचं शिक्षण हे आपण पाहतो की डिग्री घेऊन त्याला कुठेही नोकरी मिळणार नाही, पण कौशल्य शिक्षणाचा जर त्याला आपण जोड दिली तर निश्चित त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी मिळू शकते, जॉब मिळू शकतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने आम्हाला परमिशन दिली आणि 60 विद्यार्थ्यांचं एक कौशल्य शिक्षण एक कोर्स आम्ही महाविद्यालयामध्ये सुरू केला आणि तो 3 महिन्यामध्ये पूर्ण करून आज बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी जॉबला लागलेले आहेत. त्याच पद्धतीचा एक विचार करून आम्ही महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा नावाचं एक केंद्र सुरू केलं आहे, की ह्या करिअर कट्टा नावाच्या केंद्रामार्फत की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छितात तर अशा विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन कसं करता येईल आणि त्यांना पुरेपूर अशी माहिती कशी देता येईल या दृष्टीनं विचार करून की आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर शेंबाळे सर यांच्यामार्फत आम्ही करिअर कट्ट्याची स्थापना केली. आणि या करिअर कट्ट्याच्या स्थापनेचा शुभारंभ एवढा उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने झाला आणि प्रतिसाद एवढा चांगला मिळाला की सर आज एक मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की 15,000 विद्यार्थ्यांचा ग्रुप हा मुखेड तालुक्यातील, फक्त मुखेड तालुक्यातील विद्यार्थी, त्यामध्ये आम्ही आमच्या कॉलेजचाच क्रायटेरिया ठेवला नाही की मुखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, या दृष्टिकोनातून 15,000 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप या ठिकाणी तयार केला आणि त्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन कशा पद्धतीने देता येईल 24 तास त्यांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मार्गदर्शन या ठिकाणी करत असतो. आणि आज जवळपास मी आल्यापासून जवळपास 200 विद्यार्थी या करिअर कट्ट्याच्या ग्रुपच्या मार्फत आज जॉबला लागले. आणि असे जर शिक्षण आपण चालू केले किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं तर निश्चित ही जी दशा आहे तर ही आपली कमी होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सरांनी सांगितलं किंवा आपल्या बाबूरावजी साहेबांनी सांगितलं की शिक्षण हे दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. आणि खरंच आहे, दर्जेदार शिक्षण मिळालं तरच तो शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, एक चांगला नागरिक या ठिकाणी बनू शकतो. त्या पद्धतीचे शिक्षण या मुखेड तालुक्यात नाही आहे, ही एक माझी खंत आहे. कारण याला कारणीभूत आपलं कॉपीमुक्त अभियान जे आहे, की नुसतं आम्ही कागदावर कॉपीमुक्त अभियान राबवतो आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्या मार्फत आपण मागील 2-3 वर्षापासून पाहतोय की कॉपीमुक्त अभियान आपल्याला राबवायचं. तर कॉपीमुक्त अभियान राबवताना फक्त त्याची चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर की काही सेंटरवर त्या कॉपीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि काही सेंटरवर त्या कॉपीच्या प्रमाणावर बंधन आणलेलं जातं. ही एक खंत मुखेड तालुक्याची आहे. मला एक सर्व या ठिकाणी उपस्थित जे शिक्षणावर प्रेम करणारे आहेत आणि जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना एक विनंती करायची आहे की मुखेड तालुक्यामध्ये जर आपल्याला ही दशा कमी करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला हे कॉपीला आळा घालावा लागणार. आणि कॉपीला आळा घालायचा असेल तर त्या ठिकाणी आपण सर्व समाज, सर्व शिक्षण क्षेत्रातले लोक आणि सर्व संस्था चालक, सर्व शिक्षक या ठिकाणी जर तयार झाले तरच या कॉपीला आळा आपण घालू शकतो. परिस्थिती अशी आहे की आता सर्वांना माहिती आहे की 12वीची परीक्षा असो, 10वीची परीक्षा असो, आमचे मुखेड तालुक्यातले किंवा मुखेड शहरातले जे सेंटर आहेत त्या ठिकाणी स्क्वॅडमध्ये येणारे बरेच आमचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे त्यांना माहिती आहे की मी त्यांना नेहमी बोलतो किंवा तहसीलदार असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, यांना सुद्धा मी खंत व्यक्त केली की मुखेड तालुक्यात तुम्ही कॉपीमुक्त अभियान राबवताना विशिष्ट सेंटरला तुम्ही सूट देता आणि विशिष्ट सेंटरवर तुम्ही कडक बंधनं आणता, की या बाबतीत का होईल की मग त्याचा ॲडमिशनवर परिणाम होतो. मग ॲडमिशनवर परिणाम होत असल्यामुळं आम्हालाही त्या कॉपीला प्रोत्साहन द्यावं लागतं. कारण प्राध्यापकांच्या, कर्मचाऱ्यांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी टिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून मला एक सर्वांना विनंती आहे की मी तुमच्या सोबत आहे आणि सर्वांना माहिती असेल की मुखेड तालुक्यामध्ये कॉपीमुक्त सेंटर कोणतं असेल तर महात्मा फुले महाविद्यालय कॉपीमुक्त सेंटर आहे. कारण कोणतंही सेंटर माझ्याकडे आलं, आता हिमगिरे साहेब या ठिकाणी आहेत, हिमगिरे साहेबांना माहिती आहे
की त्यांचं फार्मसीचं सेंटर माझ्याकडे आलं. फार्मसीचं सेंटर माझ्याकडे आल्यानंतर त्या सेंटरवर पूर्ण कॉफीमुक्त अभियान किंवा कॉफीमुक्त वातावरणात त्या परीक्षा आम्ही घेतलेल्या आहेत. साहेब मला बरेच वेळ बोलायचे की साहेब विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, ते आहेत. म्हटलं सर, जर फार्मसीचे विद्यार्थी जर कॉप्या करून पास होऊ लागले तर औषध निर्माण शास्त्राचं या ठिकाणी फार नुकसान होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा आपल्यावरच होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना थोडा 1-2 वर्ष त्रास होईल, पण त्याचा परिणाम त्यांनाच चांगला मिळेल. त्या दृष्टीनं अशा पद्धतीने सर्वच, म्हणजे फार्मसीच म्हणून नाही, की प्रत्येक सेंटर हे कॉपीमुक्त वातावरणात झाले पाहिजे. अशा पद्धतीचं जर सर्वांनी सहकार्य केलं, त्यासाठी मी स्वतःहून पुढे राहील आणि आपण मुखेड तालुका कसा कॉफीमुक्त करता येईल त्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. कारण हे फार मोठी लागलेली कीड आहे आणि ही कीड जोपर्यंत आपली निघणार नाही तोपर्यंत आपण असे किती व्याख्यान घेतले, किती मार्गदर्शन केलं तर त्याला काही परिणाम होणार नाही. म्हणून हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर पहिला मुद्दा आपल्याला कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा घ्यायच्या आणि प्रत्येक सेंटरवर हे त्याच वातावरणात परीक्षा झाल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची पार्शालिटी होऊ नये, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये. अशा पद्धतीचं जर वातावरण या ठिकाणी आपण केलं तर निश्चित या मुखेड तालुक्यातली कॉफीमुक्ती होईल. आपल्याला 2-3 वर्ष आपल्याला त्रास होईल, साहजिक आहे. कारण कॉफीमुक्त वातावरणात विद्यार्थी आपल्या संख्या विद्यार्थ्यांची पास होण्याची संख्या कमी राहील किंवा प्रमाण कमी राहील. 2-3 वर्ष जर आपण त्रास सहन केला तर निश्चित पुढच्या पिढीला याचा आपल्याला फायदा हा आपल्याला करून देता येईल. त्या पद्धतीचं जर आपण धोरण पुढे आखलं, मी देवडवार साहेबांना विनंती करतो किंवा दादा साहेब, हो आपण मागे घेतलात आणि याही वर्षी, मागच्याही वर्षी कलेक्टरचे आदेश होते, कलेक्टरचे पथक महाविद्यालयामध्ये होते. पण कलेक्टरचे पथक असताना विशिष्ट महाविद्यालयामध्ये पथक आणि काही महाविद्यालयामध्ये सूट, हे काय भेदभाव या ठिकाणी होतो आणि तो भेदभाव झाल्यामुळं की काही महाविद्यालयाला विद्यार्थी संख्या कमी पडतं, म्हणून कदाचित त्यांनाही मग पुन्हा कॉपीला प्रोत्साहन द्यावं लागतं. म्हणून ही कीड जोपर्यंत सगळ्या सेंटरवर कॉपीमुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला ती कमी करता येणार नाही. पालकांनाही आता या ठिकाणचे जे पालक आहेत, तर मी बरेच पालक पाहिले की सेंटरवर आल्यानंतर सर आमचा विद्यार्थी आहे, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे. तर मी त्यांना सांगतो की तुमचा मुलगा मुलगी यांनी जर कॉपी करून पास झाले तर याचा दुष्परिणाम हा त्याला तर होईलच, पण तुमच्यावर सुद्धा याचा दुष्परिणाम होईल. त्यामुळे या कॉपीला तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. की अशा पद्धतीचं जर वातावरण आपण मुखेडमध्ये केलात तर निश्चित ही दशा कमी व्हायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून ही दिशा आपल्याला त्याला कशी दिशा देता येईल त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि कौशल्य शिक्षणाकडे कसा विद्यार्थी वळेल या दृष्टीनेही आपण सर्वांनी प्रयत्न करावं. त्या पद्धतीचं शिक्षण या मुखेड तालुक्यामध्ये नाही आहे. मग तशा पद्धतीचे आपल्याकडे टूल्स नाहीत, साधन नाहीत, साधनं नाहीत. मग ती साधनं कशी उपलब्ध होतील आणि त्या पद्धतीचं कसं आपल्याला प्रयत्न करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केलात तर ही निर्माण झालेली दशा ही आपल्याला त्याला दिशा देण्याचं काम आपल्याला करता येईल. म्हणून अशा पद्धतीचं जे वातावरण या मुखेडमध्ये आहे हे वातावरण जर आपण कमी केलं तरच आपण त्याला कुठंतरी ही मार्ग या ठिकाणी काढू शकतो. म्हणून या सर या ठिकाणी आलेत. आता माझा जास्त वेळ मी घेणार नाही कारण सरांचं मला ऐकायचं आहे आणि ते महत्त्वाचं या दिशा आणि दशा या विषयावरच सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलनशील प्रश्नावर व्याख्यान देवडवार साहेब आणि यांच्या विचार मंचचे अध्यक्ष जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी आयोजित केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणि या मुखेडमधल्या भावी विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा निश्चित फायदा होईल असं या ठिकाणी मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मला बोलवलं, मला या ठिकाणी माझा मान सन्मान केला त्याबद्दल विचार मंचचे आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द आपण ऐकलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.